माझ्यासाठी आलेलं स्थळ राहून घेतस। तुला चांगलं नाही बघवत का माझं? जळतेस तू माझ्यावर। अगं गिरीजा, मी मुद्दामून नाही केलं ग। तुझ्यासाठी मी उलट स्वामींकडे प्रार्थना केली होती। ढोंगी आहेस तू। तुझ्या त्या धूर्त प्रार्थनांनीच माझं ठरणारं लग्न मोडलं। अशुभ आहेस तू, पांढऱ्या पायाची आहेस तू। अगं तू तर अपशकुनी आहेस। तुझ्या छायेमुळेच आमचं घराचं नशीब काळ होतंय। बस, आता कुणी काही बोलू नका। आज जाळूनच टाकते हिला। काकू थांबा, असं काय करते हो तुम्ही? असं करू नका ना। गप्पा बस, नाही तर पेटवून देईन तुला। देवेश, देवेश, देवेश उठ। काकू, मला जो त्रास द्यायचा तो तुम्ही द्या, पण देवेशला काही त्रास देऊ नका। मी हात जोडते तुमच्या समोर, पण देवेशला त्रास देऊ नका। पंचमहाभूत आमच्या नियंत्रणात आहेत। आमच्या मर्जीशिवाय ते काही करू शकत नाही। हिचं लुगडं पेट का घेत नाहीये? चेटूक करतेस का? चेटूक करतेस? मी असेपर्यंत रंजनाला काही होणार नाही। चला। अरे बाबा, तुम्हाला हरवण्याची ताकद ब्रह्मांडात कोणात नाही। हे लोक नादान आहेत, तुम्हाला ओळखत नाही। आणि तुम्ही उगाच लीला करताय रुद्रराव। आम्हाला यावंच लागलं। तुम्हाला तुमचं कार्य करायचंय आणि आम्हाला आमचं संहाराचं। रंजनाच्या आयुष्यात त्रास ठरलेल्या एका व्यक्तीला हरवायचं आहे।
अरे कोण आहेस तू? कुठून आलास आणि कशासाठी आलास इथे? प्रजापती नाव आहे माझं. प्रजापती? मी रंजनाच्या आईचा लांबचा भाऊ, मामा या दोघांचा. मामा? अहो मला तर हा खोटारडा दिसतोय. तोतय आहे हा. कुठून आला कोण जाणे. बर, मान्य केलं, तू हिचा मामा आहेस, पण त्याचा पुरावा काय? पुरावा? होय. बर, अख्खी कुंडली सांग. रंजनाची आई ही रंजना, हिचा जन्म या देवेशचा जन्म. एवढं पुरेसं आहे की अजून पुरा व्हावा आहे. आणि म्हणत असशील तर तुझी कुंडली पण दाखवतो. काका, हे फक्त जवळच्याच माणसाला माहित असणार. म्हणजे हा खरंच माझा मामा आहे. महा इतके दिवस कुठे होता आणि इतक्या वर्षानंतर कसा आलास आणि कशासाठी आलास तू इथे? दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता आलो. वचन? कसलं वचन? मी रंजनाच्या आईला वचन दिलं होतं. रंजनाचं लग्न लावणार, तिचा संसार मार्गी लावणार, आणि त्याकरता मी इथे आलोय. आता इथे मुक्काम ठोकणार आहे मी काही दिवस. हे बघा, हे ते मला वचन वगैरे काही माहिती नाही. तुम्ही निघा इथून, निघा, चल देवा माझ्या घरातून. जोपर्यंत माझं वचन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. ए, या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ. इथे अनाथालय नाही उभारलेलं आहे. सांग जायला. बस. बा, काळजी करू नकोस. मी आलोय ना. तुम्हाला दोघांना तर घाबरायची काय आवश्यकता नाही आहे. यापुढे कुणीही या दोघांना त्रास देणार नाही. बाळांनो, मी आहे ना. आणि दत्त जयंतीचा उत्सव जवळ येतोय. आता इतरांना आनंद होतोय नाही होते सोडा, पण आपण हा सण आनंदाने साजरा करायचा. दत्त जयंतीचा उत्सव तुमच्या आयुष्यात फार मोठा बदल घेऊन येणार आहे. अगं गिरिजा, काय झालं? काय झालं? बसा. मामा, तू खरंच आमचा लांबचा मामा आहेस का? का वाटत नाही का? नाही, फार जवळचा वाटतोस. हा मामा त्याच्या लाडक्या भाची करता आणि लाडक्या भाच्या करता खाऊ घेऊन आलाय. खरंच? हा घे खाऊ. लाडू? काय ग, काय झालं? ताईला हे लाडू खूप आवडतात. पण काय? काय ग, चोरी करतेस?
लाडू चोरून खातेस? काकू चोरी कुठे केली? भूक लागली होती आणि घरातलेच लाडू आहेत ना, सर्वांसाठी बनवलेले. सगळ्यांमध्ये तू आणि तुझा भाऊ नाहीये, तुम्ही नोकर आहात या घरातले. खबरदार पुन्हा या लाडवांना हात लावला तर. नोकरांसाठी वेगळे लाडू केलेत. तुझ्यासाठी खास लाडू बनवलाय, नोकरांसाठी लाडू. लाडू खूप तिखट आहे काकू. काकू लाडू खूप तिखट आहे. पाणी पाहिजे काकू. पाणी काकू. पाणी हवंय? तुला पाणी हवंय? नोकरांसाठी ही सोय नाहीये इथे. अशीच बस, नाही मिळणार पाणी तुला. काकू पाणी दे ना काकू. काकू पाणी दे, खूप तिखट लागतंय मला. काकू पाणी दे काकू, खूप तिखट लागतंय. तेव्हापासून ताईने आतापर्यंत हे लाडू खाल्लेत नाही. हे पहा, आता दोघांनीही अजिबात काळजी करायची नाही. आता मी आलोय, तुझ्या सगळ्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. मी करेन. तुला लाडू आवडतो ना? हा कर. हे घे. चित्र बदलतंय. येत्या दत्त जयंतीपर्यंत सगळं बदलेल. अजिबात काळजी करायची नाही. मला सांग, तू रोज आधी स्वामींना नैवेद्य दाखवतेस आणि मग तू जेवतेस ना? मग असं समज की स्वामींनीच मला पाठवलंय. मामा, देवेश नंतर तूच आहेस जो इतका मायेने बोलतोय माझ्याशी. पण मामा, मी स्वामींसाठी काय करते हे तुला कसं कळलं? मी कोण आहे? मामा आहे की नाही? अगं, मामा म्हणजे आईचं प्रतिरूप आणि आईला सगळं ठाऊक असतं, म्हणून मला सगळं ठाऊक आहे. लाडू आवडतात ना तुला? मग खा की. आणि काय ग, एकटीच खातीयेस? भावाला कोण देणार? दे त्याला. मामा, अरे मी लाडू खाल्ला ना की मला त्रास होतो. वैद्यांनी मनाई केली आहे. देवेशच्या हृदयात छिद्र आहे आणि त्याला लहानपणापासून खूप त्रास होतो. हे बघ, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. मी आलोय की नाही आता? स्वामी तुझी ही समस्या दूर करण्याची व्यवस्था करतील. काळजी करू नकोस. माझ्यासाठी चांगलं स्थळ आलेलं निघून गेलं. मला मुलगाही आवडला होता, पण त्या रंजनामुळे सगळं फिसकटलं आणि तिला कणभरही शिक्षा झाली नाही. किती चिडचिड करशील? शांत हो आता. शांत? कशी शांत हो? माझं तर आयुष्य मोडलं. ती तर देवासारखी उभी राहून सगळ्यांची गोड बोलणार, पण माझी तर बदनामी झाली ना त्या लोकांसमोर. काय हो, तुम्ही का नाही अडवलं तिच्या मामाला? का राहू दिलं आपल्या घरी? यामिनी तो काय साधा माणूस नाहीये. तो पेशाने वकील आहे. शिवाय त्याला राजाश्रय आहे. त्याने जर उलट प्रकरण लावलं असतं ना तर 4 शब्द बोलायच्या आत आपल्याला तुरुंगवास भोगावा लागला असता. यामिनी, माझ्याकडे एक नामी शक्कल आहे. काय? तो 4 दिवस राहील आणि दत्त जयंती झाली की निघून जाईल. मग आपणच हुशारीने त्याला भाग पाडू.
या रंजना आणि देवेचं ओझं घेऊन जाय. तसंच झालं पाहिजे. लवकरात लवकर ते दोघं इकडनं निघून जायला पाहिजेत, म्हणजे आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होईल. पण माझं काय? माझं तर लग्न मोडलं ना. माझं सुख कोण भरून देणार? ती रंजना. बाळा, तिने तुझ्या आयुष्याला दृष्ट लावली आहे ना, आता आपणच तिच्या आयुष्याला दृष्ट लावूया. तो अभिराम गावगुंड तिच्या नादी लागलाय ना, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे ना, तर मग आपणच ते लग्न कसं होईल याची व्यवस्था लावायची. आणि एकदा का तिचं लग्न अभिराम सोबत झालं की जगण्यापेक्षा नरक परवडेल तिला. आयुष्यभराची शिक्षा होईल चांगली. श्री स्वामी समर्थ. 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 गयते, मन ना फार धडधडतंय हो. अहो, स्वामी कुठे गेलेत? दत्त जयंती जवळ येऊन ठेपलीये आणि स्वामी स्थानावर नाहीयेत. खरं तर कपिलाताई, मला सुद्धा खूप काळजी वाटते हो. पण कपिला माई, अहो स्वामी इथे नाही आहेत, आपल्याला दिसत नाही आहेत. म्हणजे ते कुठेतरी गेलेत असं नाही होत. स्वामी नसतानाही इथे असतात. स्वामी सदैव आपल्या बरोबरच आहेत. स्वामी, स्वामी. बाळप्पा भाऊ, स्वामी कुठे आहेत? तुम्ही स्वामींना बोलवा. आम्हाला वाचवायला त्यांच्याशिवाय कोणी नाही. स्वामी स्थानावर नाहीयेत आता. काय झालं? कशाला बोंबलतेस? अभिरामचा अत्याचार थांबवायलाच हवा. कोण अभिराम? अभिराम, कोतवालाचा पुतण्या. नुसता गावगुंड आहे तो. खूप छळलंय त्याने, खूप त्रास दिलाय. हे पहा, शांत व्हा आणि नीट काय ते सांगा. अहो काय सांगू, सांगायला सुद्धा किळस वाटते. हे सगळं असं झालं बाळप्पा भाऊ. ज्यांनी विरोध केलाय त्यांच्या घरातल्या पुरुषांचे हातपाय तोडले त्यांनी. एवढंच नाही तर 2 तरुण मुलींशी जबरदस्तीने लग्न केलं आणि त्यांनाही वाऱ्यावर सोडून दिलं. हा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललाय. आम्ही स्वामींच्या चरणी आलो आहोत. आमचा आक्रोश पोचवा.
हे पहा, स्वामी आत्ता इथे नाही आहेत, पण हे सगळं स्वामींना कळल्याशिवाय राहणार नाही. स्वामी जिथे कुठे आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या प्रार्थना नक्की पोचतील. आणि स्वामी हा अन्याय कधीही सहन करणार नाही याची खात्री ठेवा. आणि त्या अभिरामचा अहंकारही जास्त काळ टिकू देणार नाहीत स्वामी. गुरुच्या सहवासात गेल्यानंतरच मनाला शांती मिळते, शंका दूर होतात आणि आयुष्याला नवी दिशा मिळते. म्हणून आयुष्यात गुरु फार महत्वाचा आहे. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.